ओके, बघा या ठिकाणी बघा आपल्याला या ठिकाणी पुढचं थेरम बघायचं आहे नवीन. आतापर्यंत आपण दोन बघितलेले आहे. नेक्स्ट थेरम बघतोय. या ठिकाणी थेरमचं आपण स्टेटमेंट बघू. थोडं मोठं आहे पण जास्त हार्ड नाही, लक्षात घ्या. इझी थेरम आहे. ओके, पण विचारतात बोर्डाला. ओके, ठीक आहे. द रेशो ऑफ इंटरसेप्ट मेड ऑन अ ट्रान्सवर्सल, द रेशो of the intercepts made on a transversal by the three parallel lines is equal to the ratio of corresponding intercept made by made on any other transversal by the same parallel lines. बघू, याची डायग्राम काढतो आणि मग तुम्हाला सांगतो व्हॉट वी हॅव टू प्रूव्ह. ओके, समजा या ठिकाणी एल एम एन, ठीक आहे. हियर इट इज द ट्रान्सवर्सल T1, हियर इट इज द ट्रान्सवर्सल T2. ही आता आपली फिगर आहे. या ठिकाणी समजा ट्रान्सवर्सल T1 intersect line element, parallel lines element at the points A, B, C and T2 at the points P, Q, R आणि आपण या ठिकाणी जॉईन PC एवढं पाठ करतोय फक्त. पण बघा गिवन काय काय प्रूव्ह करायला स्टार्ट करू. ठीक आहे. लाईन L, M, N are parallel to each other, ठीक आहे. त्यानंतर द ट्रान्सवर्सल T1 and T2, intersects at points A, B, C and PQR respectively. ठीक है. कंस्ट्रक्शन जॉईन PC हे जॉईन केलेले आहे. ठीक आहे. ओके, एवढा पार्ट झालाय. टू प्रूव्ह व्हॉट वी हॅव टू प्रूव्ह. बघा आता परत एकदा आपण थेरम बघू. द रेशो ऑफ द इंटरसेप्टचा रेशो मेड बाय ट्रान्सवर्सल दीज आर द टू ट्रान्सवर्सल्स. ठीक आहे, त्यांच्याकडनं जे इंटरसेप्टचा रेशो येतो बाय द थ्री पॅरलल लाईन्स, हे तीन पॅरलल लाईन्स मध्ये आहे, इज इक्वल टू द रेशो ऑफ, तो किती आहे,
इक्वल टू द रेशो ऑफ करस्पॉन्डिंग इंटरसेप्ट मेड बाय एनी अदर ट्रान्सव्हर्सल बाय द सेम पॅरलल लाईन्स. म्हणजे या ठिकाणी एकाने केलेले जे इंटरसेप्ट आहे यांचा रेशो AB अपॉन BC इज इक्वल टू द रेशो ऑफ द इंटरसेप्ट्स ऑफ ऑर्डर ऑन PQ अपॉन QR. ठीक आहे. दिस इज ऑल अबाउट गिवन कन्स्ट्रक्शन टू प्रूव्ह. एवढा पार्ट आहे. मी नंतर हा पार्ट रफ करणार आहे. ठीक आहे. आपल्याला फक्त ही डायग्राम ठेवणार आहे, बाकीचा पार्ट रफ करणार आहे. ते इथपर्यंत लिहून घ्या. याच्यानंतर लगेच आपण प्रूफ स्टार्ट करू. राईट डाऊन दिस. ओके. तुमच्यासाठी परत एकदा डायग्राम वरती ड्रॉ करतो कारण प्रूफ साठी खाली जागा लागणार आहे मला. These are the parallel lines L, M and N. These are the transversal T1. This is the transversal T2. Okay. These are the intersecting point ABC. This is the intersecting point PQR. Join. We have joined the PC. Okay. This is the point D over here. Okay. आता proof. What is the proof? Now consider triangle ACP. याच्यामध्ये BD is parallel to AP. ठीक आहे. जर दोन हे बघा हा ट्रायंगल बघा. हा या ट्रायंगल मध्ये ही लाईन आणि ही लाईन पॅरलल आहे. याचा अर्थ काय? ह्या ट्रायंगल मध्ये याचे जे रेशो आहे देअरफॉर AP अपॉन BC इज इक्वल टू PD अपॉन BC. येते लक्षात. कालच प्रूफ बघितला होता आणि त्याला आपण इथं इक्वेशन नंबर 1 म्हणू. कोणता? बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. याला इक्वेशन 1 म्हणू आणि याला रिझन पण देऊ. कोणता? बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. आफ्टर दॅट आपण पुढचं बघूया. कन्सिडर ट्रायंगल PCR. PCR मध्ये काय? DQ पॅरलल टू CR. DQ पॅरलल हे बघा PCR हा ट्रायंगल. ओके. DQ पॅरलल टू CR. याचा अर्थ काय? देअरफॉर आपण काय लिहू शकतो? PD अपॉन DC इज इक्वल टू PQ अपॉन QR. दिस इज इक्वेशन नंबर 2. अगेन बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. ठीक आहे. हा ट्रायंगल दिस अपॉन दिस इज इक्वल टू दिस अपॉन दिस. हा ट्रायंगल दिस अपॉन दिस इज इक्वल टू दिस अपॉन दिस. ठीक आहे. याच्यामध्ये बघा PD अपॉन DC इज इक्वल टू दिस. इकडे बघा PD अपॉन DC इज इक्वल टू दिस. देअरफॉर फ्रॉम इक्वेशन 1 and 2 काय लिहिता येईल आपल्याला? AP अपॉन BC इज इक्वल टू PD अपॉन DC इज इक्वल टू PQ अपॉन QR. Therefore, AP upon BC is equal to PQ upon QR. AB upon BC is equal to PQ upon QR. आपण या ठिकाणी काय केलेले आहे? प्रूव्ह. समजताय? ठीक आहे. एकदम इझी आहे. ह्या ट्रायंगल मध्ये फक्त दोन पॅरलल लाईन्स. प्रपोर्शनॅलिटी थेरम अप्लाय टू द सेकंड ट्रायंगल. अप्लाय केल्यानंतर दोन्ही इक्वेशन वरून 3 टर्म इक्वल आहे आणि त्यानंतर हे सेम झालं. ठीक आहे. दिस इज ऑल अबाउट द प्रपोर्शनॅलिटी थेरम. आणि हा एक पार्ट हा कंप्लीट झालेला आहे. प्रूफ इथपर्यंत तुम्ही लिहून घ्या. आपण पुढचा पार्ट बघणार आहे. यानंतर थोडंसं रिवाइज करणार आहे आपण काय काय बघितलंय ते. ओके. राईट डाऊन दिस. ओके. बघा या ठिकाणी आपल्याला नोट्स काढायचे आता. ठीक आहे. नोट्स काय बघा. फर्स्ट वन आपण काय बघितलं होतं? बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. ठीक आहे.
काय थेरम होता त्याच्यामध्ये? सपोज या ठिकाणी आता त्यांनी जे इतर नोट्स मध्ये घेतलेले ए बी आणि इकडे चला पी क्यू, हिअर इट इज ट्रायंगल ए बी सी अँड ए सी ला इथे पी क्यू कसा आहे? पॅरलल आहे. ए सी पॅरलल टू पी क्यू. मग आपल्याला बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम नुसार काय लिहिता येईल? ह्या दोघांचे जे इंटरसेप्ट आहे एपी अपॉन पी बी इज इक्वल टू सी क्यू अपॉन क्यू बी, किंवा इकडून बीपी अपॉन पी ए इज इक्वल टू बी क्यू अपॉन क्यू सी. एका डायरेक्शनने गेले तर दुसऱ्याला पण त्याच डायरेक्शनने लिहायचं. तर तिकडून इकडे लिहिलं तर याला पण तिकडून इकडेच लिहायचं. लक्षात घ्या लिहिताना आहे. ठीक आहे. दिस इज द फर्स्ट वन. सेकंड बघू आपण या ठिकाणी काय. सेकंड बघू. सेकंड मध्ये काय बघितलेलं आपण की याचा कॉन्व्हर्स आहे. याचा कॉन्व्हर्स पण तितकाच ट्रू असतो की समजा कॉन्व्हर्स ऑफ प्रोपोर्शनॅलिटी थेरम, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, बेसिक ऑफ प्रोपोर्शनॅलिटी थेरम. समजा आता आपल्याला या ठिकाणी here it is पी क्यू आर. ठीक आहे. आणि या ठिकाणी आपण म्हणूया ए बी समजा. आणि आपल्याला दिलेलं आहे त्यांनी इफ पी ए अपॉन ए क्यू धिस अपॉन धिस इज इक्वल टू पी बी अपॉन बी आर, पी बी अपॉन बी आर, धिस अपॉन धिस इज इक्वल टू धिस अपॉन धिस असं असेल. दिस इम्प्लाइज दॅट आपण काय म्हणू शकतो? ए बी इज पॅरलल टू क्यू आर. तर हे कसे पाहिजे? पॅरलल. इकडे काय सांगितलं? पॅरलल असेल तर इंटरसेप्ट एकमेकांच्या रेशो मध्ये असतात आणि हा रेशो इक्वल असेल तर ह्या ठिकाणी जे काही दोन लाईन्स आहेत किंवा सेगमेंट्स आहेत ते पॅरलल पाहिजे. दिस इज द बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम अँड इट्स कॉन्व्हर्स. तर एवढं दोन नोट्स लिहा. थर्ड आणि फोर्थ मी सांगतो तुम्हाला, पटकन लिहा आहे. ओके बघा. थर्ड वन, थेरम ऑफ बायसेक्टर अँगल. हे बघा या ठिकाणी हा एक ट्रायंगल आहे समजा. ठीक आहे. याचा हा बायसेक्टर आहे. हिअर इट इज अँगल ABC whose BD is the bisector of this angle. Here in triangle ABC BD is angle bisector of angle ABC. त्यावेळेला आपल्याला काय लिहिता येतं? Therefore या थेरम नुसार काय लिहिता येतो आपल्याला? ज्या अँगलचे बायसेक्टर त्याला लागून जे साइड्स असतात AB अपॉन BC, AB अपॉन BC इज इक्वल टू काय असतं? AD अपॉन DC. ज्या ठिकाणी ते बायसेक्ट झालेले ते असते. ठीक आहे. ओके. ना यानंतर फोर्थ बघू. आपण जस्ट बघितलेला कोणता? त्याला नाव काय दिलेले यांनी बघूया. प्रॉपर्टी ऑफ पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल. प्रॉपर्टी ऑफ पॅरलल लाईन अँड ट्रान्सव्हर्सल. हे सगळे प्रूफ बघितले आपण बरं का. कॉन्व्हर्सचं मागच्या याच्यातलं नाही बघितलं, फक्त हे 3 प्रूफ इम्पॉर्टंट आहे. यातले प्रूफ पण विचारू शकतात तुम्हाला. ठीक आहे. चला डायग्राम काढू आपण या ठिकाणी. समजा या ठिकाणी आपण मगाशी पॅरलल लाईन्स असे दाखवले होते. आपण पॅरलल लाईन समजा ह्या पद्धतीने घेऊ. these are the lines. Suppose these are the lines L M N. This is T1. This is T2. This is A B C. This is suppose P Q R. The transversal T1 and T2. These are the parallel lines. The intercepts are A B B C and P Q Q R. तुम्हाला या ठिकाणी काय लिहिता येईल? Therefore L is parallel to M, which is parallel to N, and T1 and T2 are transversals. Therefore AB upon BC is equal to PQ upon QR. This divided by this is equal to this divided by this. Intercepts ratios are equal. ठीक आहे. तर एवढा पार्ट लिहून घ्या. हे झालं की आपण लगेच एक्झाम्पल्स बघणार आहे. राईट डाऊन दिस.
बघा नेक्स्ट याच्यामध्ये ऍक्टिव्हिटी आहे. काय ऍक्टिव्हिटी बघू आपण. या ठिकाणी त्यांनी दिलेले आहे इन ट्रायंगल एबीसी BD is the angle bisector of ABC. BD is angle bisector of angle ABC and BE DE किंवा ED म्हणू आपण इकडून म्हणू ED parallel to BC. Then prove that AB upon BC is equal to AE upon EB. This divided by this is equal to this divided by this. असं तुम्हाला त्यांनी प्रूव्ह करायला लावलंय. चला आपण बघूया प्रूफ. बघा as BD is angle bisector of angle ABC, then आपल्याला काय लिहिता येईल. ABC चा BD हा अँगल बायसेक्टर आहे तर आपल्याला काय लिहिता येईल या ठिकाणी बघा. therefore AB upon BC is equal to AD upon DC. इक्वेशन 1. याला रिझन काय आहे आपण बघितलेला अँगल बायसेक्टर थेरम. त्या ठिकाणी कोणता आहे अँगल बायसेक्टर थेरम. ठीक आहे. आफ्टर दॅट म्हणजे अँगल बायसेक्टर मध्ये बघितलं होतं ना आपण अँगल ट्रायंगल एबीसी त्याच्यामध्ये अँगल बायसेक्टर आहे. मग ज्या अँगलचा बायसेक्टर आहे त्याची साइड AB अपॉन BC आणि ज्या ठिकाणी बायसेक्ट केले AD अपॉन DC तो रेशो सेम राहील. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर आपल्याला बघायचंय ॲज ED इज पॅरलल टू BC इन ट्रायंगल ABC, देअरफॉर आपल्याला काय लिहिता येईल AE अपॉन EB इज इक्वल टू AD अपॉन DC. इक्वेशन 2. रिझन काय बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम काय म्हणतो ED आणि BC हे पॅरलल आहे एकमेकांच्या. याचा अर्थ धिस डिवायडेड बाय धिस इज इक्वल टू धिस डिवायडेड बाय धिस. हे इंटरसेक्ट जे आहेत ते एकमेकांना रेशोमध्ये इक्वल असतील. ठीक आहे. देअरफॉर फ्रॉम इक्वेशन 1 and 2 वरून बघा AB अपॉन BC इज इक्वल टू AD अपॉन BC आणि तसंच AE अपॉन EB इज इक्वल टू AD अपॉन DC. हा याला आणि हा याला हे दोघं कॉमन आहे त्यामुळे आपल्याला काय लिहिता येईल AB अपॉन BC इज इक्वल टू AE अपॉन EB. हे काय आहे प्रूव्ह. हे दोघं सेम असले पाहिजे. ते प्रूव्ह करायला लावलं होतं आपण ते प्रूव्ह केलंय. राईट डाऊन दिस. ओके. 1.2 आपण एक्सरसाइज किंवा प्रॅक्टिस सेट 1.2 क्वेश्चन 1 काय दिले गिवन बिलो आर द सम ऑफ द ट्रायंगल्स. गिवन बिलो आर सम ट्रायंगल्स. ठीक है. and lengths of line segments ठीक है. फुल स्टॉप. आइडेंटिफाई एक मिनट. आइडेंटिफाई इन विच फिगर in which figure ray PM is the bisector of QPR. Ray PM is
बायसेक्टर ऑफ अँगल QPR. चला फर्स्ट आपण बघूया पहिल्या याच्यामध्ये काय दिले आहे. पहिली डायग्राम आपण या ठिकाणी ड्रॉ करू. हिअर इट इज PQR. Here it is the angle bisector suppose. ठीक आहे. PM. नंतर त्यांनी साइज दिलेली इथे. दिस इज 6. Here it is. No. Okay. Sorry. फर्स्ट एक्झाम्पल वेगळे जरा इकडे. ओके. PQR and 3.5, 1.5 and here it is 7 and 3. Okay. Now पहिल्याच नाव कन्सिडर एक रेशो कन्सिडर करू आपण. PM upon PR. PM upon PR is equal to 7/3. याला इक्वेशन 1 म्हणू. ठीक आहे. अँड QR इथे मिड पॉइंट कोणता दिला. दिस इज M. रे PM. QM अपॉन MR. QM अपॉन MR. ओके. या ठिकाणी फक्त मायनर मिस्टेक सांगायची राहिली की दिस इज PQ अपॉन PR. PQ अपॉन PR अँड QM अपॉन MR. QM किती आहे 3.5 डिवाइड बाय MR 1.5. जर पॉइंट काढून टाकले 10 ने मल्टिप्लाय करून 15. ठीक आहे. 5 डिवाइड करू आपण. 5 7 35, 5 3 7/3 आले. याचा पण रेशो 7/3, याचा पण रेशो 7/3. देयरफॉर PQ अपॉन PR इज इक्वल टू QM अपॉन MR. ठीक है. This divided by this is equal to this divided by this. This implies that PM, ray PM. क्वेश्चन मध्ये तेच विचारलं होतं बघा. given below are the same triangles. Triangles same दिलेले असतील and the lengths of the line segments identify which ray PM is the bisector of angle QPR. QPR चा कोणत्या ठिकाणी तो बायसेक्टर आहे असं विचारलेलं आहे आपल्याला. तर ह्या केस मध्ये रेशो सेम आलेला आहे त्यामुळे हा बायसेक्टर आहे. रे PM इज बायसेक्टर ऑफ अँगल QPR. QPR या अँगलचा हा काय बायसेक्टर आहे. आर यू गेटिंग दिस. तर हा एक लिहून घ्या. लगेच आपण सेकंड आणि थर्ड बघू. ठीक आहे. राईट डाऊन दिस. ओके. चला आपण आता पुढचा पार्ट बघतोय या ठिकाणी. PQR. ठीक आहे. सेकंड आणि थर्ड मी डायरेक्ट इथे सॉल्व्ह करून ठेवलेले बोर्डवरती आणि तुम्हाला मी एक्सप्लेन करतोय. ओके. लक्षात घ्या मी काय सांगतोय या ठिकाणी. तर ह्या ट्रायंगलमध्ये बीला या ठिकाणी हा अँगल बायसेक्टर आहे PM. ओके. तर हा अँगल बायसेक्टर या ठिकाणी असल्यावरती मी PR डिवाइड बाय PQ जर केलं, ज्या ठिकाणी डिवाइड आहे त्या ठिकाणी PR अपॉन PQ दॅट इज द 7/10. ओके. आता त्यानंतर PR पहिला घेतला होता म्हणून R पासून पुढचा घ्यायचा. RM अपॉन MQ. RM अपॉन MQ 6/8 दॅट इज 3/6. ह्या दोघांचा रेशो जर तुम्ही या ठिकाणी चेक केला तर हा रेशो सेम येत नाही. म्हणून मी या ठिकाणी काय लिहिलं. दिस इज डिवाइड बाय PR अपॉन PQ इज नॉट इक्वल टू RM अपॉन MQ. ते इक्वल नसल्यामुळे दिस रे इज नॉट द अँगल बायसेक्टर ऑफ द गिवन अँगल QPR. त्याचा तो त्या ठिकाणी अँगल बायसेक्टर नाहीये. तर तसंच थर्ड एक्झाम्पल मध्ये आपण बघतोय ट्रायंगल ह्या पद्धतीने दिलेला आहे PQR आणि तिथे ह्या ठिकाणी PM इज द अँगल बायसेक्टर आहे की नाही ते चेक करायला विचारलेलं आहे. मग ते जे अँगल बायसेक्टर आहे की नाही तर त्याच्या साईडचे जे बाजूचे जे काही साईड्स आहे कोणता PR आणि PQ त्याचा पहिले रेशो घेऊ. PR अपॉन PQ इज इक्वल टू 10/9. दिस इज द इक्वेशन 1. आणि आफ्टर दॅट मग PR पहिला घेतला होता म्हणून RM अपॉन MQ. RM अपॉन MQ काय 4/3.6. 4 ने डिवाइड केलं
4 1 जा 4 4 9 जा, पण 3 ला जात नाही म्हणून 0.9 आलं. मग न्यूमरेटरला खाली 0.9 आहे, वरती दिसताना इथे 9 आहे. तर समजा मी 10 ने जर या ठिकाणी मल्टिप्लाय केलं तर आपल्याला या ठिकाणी काय होईल, वरती 10 ने मल्टिप्लाय केलं 1 इंटू 10 10, खाली 10 ने मल्टिप्लाय केलं 0.9 इंटू 10 दॅट इज 9. 10/9 दोन्ही ठिकाणी आलेलं आहे. मग हा रेशो सेम आला आहे, पी आर अपॉन पी क्यू इज इक्वल टू आर एम अपॉन एन क्यू, दिस डिवायडेड बाय दिस इज इक्वल टू दिस डिवायडेड बाय दिस. त्यामुळे पी एन इज द अँगल बायसेक्टर ऑफ द गिवन क्यू पी आर अँगल. ठीक आहे, तर हा आपला आज थांबू आपण या ठिकाणी. टुमॉरो वी विल कंटिन्यू विथ द नेक्स्ट एक्झाम्पल. हॅव अ नाईस डे, टेक केअर, बाय बाय. पण हे लिहून घ्या, व्यवस्थित लिहून घ्या पूर्णपणे. ओके, बाय.